नमस्कार. सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर मध्ये या 5 दिवसीय लाईफ चेंजिंग वर्कशॉपच्या दुसऱ्या दिवसात मी डॉक्टर योगेश आहिरे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. सो कालची प्रॅक्टिस कोणी कोणी केली? राईट डाऊन. यस. अंकिता मॅडम ग्रेट. अर्चना मॅडम ग्रेट. यस यस. हा वंडरफुल. रिलीफ मिळालं, हलका वाटलं. यस. आज आपण अशीच एक पॉवरफुल टेक्निक्स आपण शिकणार आहोत. लक्षात घ्या, क्लासच्या शेवटी एक पॉवरफुल टेक्निक्स पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी, समृद्धी अट्रॅक्ट करण्यासाठी, चांगलं आरोग्य अट्रॅक्ट करण्यासाठी एक पॉवरफुल टेक्निक आपण आज घेणार आहोत. ओके. सो एनर्जी सायन्स खरोखर लाईफ चेंज करायची आहे. हात वरती. लाईफ चेंज. यस. ग्रेट ग्रेट ग्रेट. यस यस. ओके. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे कृपया या वर्कशॉपला भागवत सप्ताहाचा कीर्तनाचा प्रोग्राम करू नका. म्हणजे झालं. हा? भागवतामध्ये कीर्तनामध्ये कसा तो एक बाबा येतो, कीर्तनकार 1 तास काहीतरी बोलतो आणि जातो. तसं करू नका. लाईफ चेंजिंग सिरियस डेडिकेशन. हा तुमचा प्रोग्राम आहे, माझा नव्हे. लक्षात घ्या, तुमचा प्रोग्राम आहे. लाईफ तुमची चेंज होणार आहे. जे काही असेल ते मी माझं करून ठेवलंय, हे तुमच्यासाठी. लक्षात घ्या. ओके. सो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत, पुन्हा एकदा वेलकम. काल आपण आपल्या अंतर्मनाचा दरवाजा उघडायला सुरुवात केली, बरोबर? काल आपण अंतर्मनाचा दरवाजा उघडायला सुरुवात केली. आज आपण विज्ञानाच्या, सायन्सच्या आणि अनुभवाच्या आधारे रेकी म्हणजे काय आणि रेकी कसं काम करते हे आपण शिकणार आहोत. त्यानंतर एक पॉवरफुल टेक्निक अट्रॅक्ट करण्यासाठी, समृद्धी प्राप्त करण्यासाठी, आपल्या सगळ्या इच्छा स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक पॉवरफुल टेक्निक आपण आज शिकणार आहोत. सो कोण कोण रेडी आहे? यस. ग्रेट 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 ग्रेट. ओके. चला, छान. तो सो आजच्या सेशनला सुरुवात करूया. आज खऱ्या अर्थाने आपण रेकीचं आध्यात्मिक मूलभूत स्वरूप जाणणार आहोत. रेकीचं आध्यात्मिक आणि मूलभूत खरं स्वरूप जाणणार आहोत. बघा, रेकी हा जापानी शब्द आहे, प्राचीन शब्द आहे. रेकी जापानी शब्द आहे. रे आणि की या 2 अक्षरापासून हा शब्द तयार झालेला आहे. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवन ऊर्जा. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवन ऊर्जा. भारतामध्ये तिला ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा असं म्हणतात. ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा. पूर्ण ब्रह्मांडामध्ये, युनिवर्स मध्ये असलेली ही जीवन ऊर्जा, प्राण ऊर्जा, पवित्र शक्ती असं म्हणतात. ही संपूर्ण ब्रह्मांडातून वाहणारी प्राण ऊर्जा म्हणजेच रेकी. ओके. शुद्ध, प्रेमळ, उपचार करणारी, उपचारक्षम अशी दैवी ऊर्जा. आणि या ऊर्जेला आपण शरीर, मन आणि आत्मा यांच्या आरोग्यासाठी वापरतो. शरीर, मन आणि आत्मा यांच्या आरोग्यासाठी वापरत असतो. ही ऊर्जा तुम्ही सर्वांनी अगोदर अनुभवलेली आहे. कसं? बघा, कधी डोकं दुखत असेल, आईने किंवा कुणीतरी डोकं दाबून दिलं, आराम मिळाला. यस. म्हणजे रेकी, स्पर्श चिकित्सा. सो ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांची जबाबदारी आपल्या एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची राहील. ज्यांचे व्हिडिओ बंद त्यांची जबाबदारी प्रभू रामचंद्र बघून घेतील. ओके. सो कधी डोकं दुखत असेल आणि कुणीतरी डोकं दाबून दिलं, डोकं दाबल्यानंतर जे डोक्याला आराम मिळाला, रिलीफ मिळालं म्हणजे रेकी.
स्पर्श चिकित्सा. कधी कधी आपण एखाद्या संकटामध्ये असतो आणि ईश्वराला आपण प्रार्थना करतो त्या संकटातून बाहेर येण्यासाठी. त्या परमेश्वराला प्रार्थना करतो त्या संकटातून बाहेर येण्यासाठी. किती मोठं संकट असले, किती छोटं संकट असले तरी आपण त्या ईश्वराला जी प्रार्थना केली असेल, आध्यात्मिक असेल, फायनान्शियल असेल, शारीरिक लेवलला असेल, भावनिक लेवलला असेल, रिलेशन मध्ये असेल, जे काही संकट असेल, त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा रेकी अनुभवायला मिळते. फक्त आपल्याला माहित नाही, पण तिथे सुद्धा रेकी आहे. बघा, रेकीची पुनर्स्थापना, मी पुनर्स्थापना हा शब्द वापरतो, का वापरतोय तेही सांगतो. रेकीची पुनर्स्थापना डॉक्टर मिकाऊ उसाई सरांनी जपानमध्ये 1900च्या दशकामध्ये केली. डॉक्टर मिकाऊ उसाई सरांनी जपानमध्ये 1900च्या दशकामध्ये पुनर्स्थापना केली. कोण होते डॉक्टर मिकाऊ उसाई? डॉक्टर मिकाऊ उसाई सर एका चर्चमध्ये, जपानमध्ये एका चर्चमध्ये प्रोफेसर होते. आणि ते असं शिकवत असताना त्यांना एका स्टुडंटने एक प्रश्न विचारला, सर, अशी कोणती विद्या आहे जी हाताच्या स्पर्शाने शारीरिक आणि मानसिक लेवलवरचे आजार बरं करते? अशी कुठली विद्या आहे जी शारीरिक आणि मानसिक लेवलचे आजार हाताच्या स्पर्शाने बरे करते? मिकाऊ उसाई सरांकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण त्यांनी या विद्येबद्दल ऐकलं होतं. त्यानंतर त्यांनी खूप शोध घेतला, अनेक ठिकाणी शोध घेतला, पण समाधान झालं नाही. पण हा प्रश्न, त्यांच्या विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता, बेचैन करीत होता. आणि मग त्यांनी निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? जपानमध्ये कुरामा नावाच्या एका टेकडीवर लगातार 21 दिवस ध्यान साधना करत अन्न पाण्याशिवाय उपवास करण्याचं ठरवलं. काय? 21 दिवस अन्न पाण्याविना लगातार 21 दिवस ध्यान साधना करण्याचं ठरवलं. आणि 21 दिवस त्यांनी कुरामा नावाच्या टेकडीवर जपानमध्ये 21 दिवस लगातार ध्यान साधना केली. आणि 21व्या दिवशी त्यांना त्या कुरामा नावाच्या टेकडीवर नैसर्गिकरित्या नॅचरली शक्तिपात झाला. नॅचरली शक्तिपात झाला. शक्तिपात म्हणजे काय? नॅचरली शक्तिपात म्हणजे काय? अशी ब्रह्मांडातून एक पांढरशुभ्र ऊर्जा, आकाशातून एक पांढरशुभ्र ऊर्जा त्यांच्या शरीरावरती, डोक्यावरती आली आणि ती पूर्ण शरीरामध्ये गेली. म्हणजे नॅचरली शक्तिपात झाला. आणि हा शक्तिपात झाल्यानंतर डॉक्टर मिकाऊ उसाई सर ती कुरामा नावाची टेकडी ते उतरू लागले. 21 दिवसानंतर शक्तिपात झाल्यानंतर ते त्या टेकडीवरून उतरू लागले. टेकडीवरून उतरत असताना त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. 21 दिवस उपवास केल्याने, अन्न पाण्याशिवाय उपवास केल्याने शरीरावरती आलेली ग्लानी, वय जास्त झालेलं आणि त्या पायाला, अंगठ्याला ठेच लागली. वेदना असह्य झाल्या, असह्य वेदना. कल्पना करा, वेदना असह्य झाल्या. आणि रक्त वाहू लागलं त्या अंगठ्यामधून. सहज त्यांनी जिथे ठेच लागली, सहज त्यांनी असा पायाचा अंगठा असा बोटामध्ये धरला. आपलाही जातो ना कधी कधी, जातो की नाही? यस.
तसं त्यांनी त्यांचा पायाचा अंगठा असा बोटामध्ये धरला, हातामध्ये धरला आणि क्षणामध्ये वाहणारं रक्त थांबलं. नुसतं रक्तच नाही थांबलं, तर त्या पायातल्या वेदना सुद्धा शांत झाल्या. वेदना सुद्धा शांत झाल्या. हा डॉक्टर मिका उसाई सरांना पहिला चमत्कार झाला. समजलं? डॉक्टर मिका उसाई सरांना पहिला चमत्कार झाला. त्यानंतर ते चालून ती टेकडीवरून खाली उतरले. खाली उतरल्यानंतर किरोमा नावाच्या टेकडीच्या खाली उतरल्यानंतर जपानमध्ये त्यांनी एका ढाब्यावर जेवणासाठी इच्छा व्यक्त केली. एका ढाब्यावरती जेवणासाठी इच्छा व्यक्त केली. त्या ढाब्यावर त्यांनी पोटभर जेवणाची ऑर्डर दिली. पोटभर जेवणाची ऑर्डर दिली. बघा, लगातार 21 दिवस अन्न नाही, पाणी नाही, असह्य झालेलं शरीर, आणि त्यांनी पोटभर जेवणाची ऑर्डर त्या ढाब्यावरती दिली. बघा, विज्ञान काय सांगतं? सायन्सचे स्टुडंट असतील ते माहिती असेल. विज्ञान असं सांगतं, इतक्या दिवसाचा उपवासानंतर हेवी अन्न, पोटभर अन्न खाऊ शकत नाही. म्हणजे हलकं अन्न थोड्या थोड्या अंतरावर, थोड्या थोड्या प्रमाणामध्ये, थोडं थोडं पाणी, असा सायंटिफिक आहार द्यावा लागतो. पण डॉक्टर मिका उसाई सरांनी पोटभर जेवण केलं. हा दुसरा चमत्कार होता. कुठलेही साईड इफेक्ट झाले नाही. त्या दरम्यान आणखीन एक घटना तिथे घडली. आणखीन एक घटना घडली. ती घटना अशी होती की त्यांनी ज्यावेळेस ऑर्डर दिली जेवणाच्या त्या ढाब्यावरती, तिथे त्या ढाबा मालकाची एक छोटी मुलगी, एक नात तिथे होती, ती छोटी मुलगी, आणि ती ती तापेने कणकण आलेली होती. ती तिथे झोपलेली होती. स्पष्ट दिसत होतं तिच्या चेहऱ्यावरती, गालावरती सूज आलेली होती. ती तापेने कणकणलेली होती आणि असह्य होऊन ती मुलगी झोपलेली होती. डॉक्टर मिका उसाई सरांची त्या मुलीवरती नजर पडली. त्यानंतर त्यांना एक अंतर्मनातून एक प्रेरणा झाली. डॉक्टर मिका उसाई सरांना अंतर्मनातून एक प्रेरणा झाली त्या मुलीला बरं करण्याची. त्यानंतर त्यांनी त्या ढाबा मालकाची परवानगी घेतली आणि त्या मुलीवरती रेकीची हिलिंग केली. आणि थोड्या वेळातच त्या मुलीचा ताप नॉर्मल झाला. त्या छोट्या मुलीमध्ये खूप एनर्जी आली आणि त्या दरम्यान तिच्या चेहऱ्यावरची सूजही कमी झाली. आणि डॉक्टर मिका उसाई सरांना असं जाणवलं की जी चेहऱ्यावरची सूज होती, तिची दाढ दुखत होती, म्हणून तिला ताप आणि ती सूज आलेली होती आणि दाढ दुखणंही बंद झालं. हा तिसरा चमत्कार डॉक्टर मिका उसाई सरांना तिथे मिळाला. ग्रेट, वंडरफुल. त्यानंतर डॉक्टर मिका उसाई सरांनी लगातार 7 वर्ष जपानमधील लोकांना रेकी देऊन, ही एनर्जी देऊन त्यांची सेवा केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 2 ग्रँड मास्टर बनवले. एक त्सुजिरो हायाशी आणि दुसरे मिस हवायो टकाटा. त्सुजिरो हायाशी हे सैनिक होते, जपानच्या मिलिटरीमध्ये सैनिक मध्ये होते. ते दुसऱ्या महायुद्धामध्ये ते व्यस्त झाले आणि मिस हवायो टकाटा यांनी पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये 82 ग्रँड मास्टर तयार केले. किती? 82 ग्रँड मास्टर. आणि तिथून रेकी भारतामध्ये आली. समजलं रेकी कुठून आली? समजलं असेल हात वरती करा. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांनी मेसेज करा समजलं, आणि ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांनी ऑन करा. एनर्जी एक्सचेंज करायची आहे, ट्रान्सफॉर्म करायची. तुम्हाला तुमचं आयुष्य खरंच चेंज करायचं आहे का? काल अनेक मेसेज आले, अनेक लोकांचे व्हिडिओ आले, त्यांना ते अफर्मेशन्स ई बुक त्यांना मिळाले असेल अशी अपेक्षा. पॉवरफुल अफर्मेशन्स आहे, सगळ्यांना मिळाले असेल. ज्यांनी व्हिडिओ टाकले त्यांना टीमनी सहकार्य केलं असेल. येस, ओके, थँक्यू. मेसेज येतो. येस, ग्रेट. सो व्हिडिओमध्ये एनर्जी एक्सचेंज होते. लक्षात घ्या. एनर्जी सायन्स शिकत आहोत.
पुढे हिलिंग कशी करायची याच्यामध्ये समोर व्यक्ती असणं किती गरजेचं आहे हे कळेल. लाईफ चेंज करायची, व्हिडिओ ऑन. येस, ग्रेट. ओके. सो जरी डॉक्टर मिका उसाई सरांनी जरी जपानमध्ये रेकीची पुनर्स्थापना केलेली असली तरीही तरीही रेकी ही भारतातलीच मूळची भारतीयच आहे. प्रमाण आहे, पुरावे आहे. कसं? रेकीचे भारतातल्या 4 वेदांपैकी अथर्व वेदांमध्ये रेकीचे उल्लेख आहे. रेकीचे उल्लेख आहे. गौतम बुद्धांनी कमलसूत्र नावाचा एक ग्रंथ लिहिलाय, त्यामध्ये रेकीचे उल्लेख आहे. म्हणजे रेकी भारतातलीच आहे. आणखीन उदाहरण देतो, रामायण मधलं उदाहरण देतो. रामायण काळातली एक कथा माहिती असेल इथे बसलेल्यांपैकी. प्रभू रामचंद्रांनी अहिल्या नावाच्या एका महिलेला दगडी शिळेतून शापमुक्त केलं. माहिती कुणाला ही कथा? ज्यांना माहिती असेल हातवरती करा. यस संगीता मॅडम, यस सुवर्णा मॅडम, यस यस आदिती मॅडम, पंकज सर, यस रिया बल, यस यस यस, थँक्यू मॅडम, थँक्यू. तर प्रभू रामचंद्रांनी त्या अहिल्या नावाच्या महिलेला दगडी शिळेतून शापमुक्त केलं. ही स्पर्श चिकित्सा म्हणजे ही रेकी. ओके. आणखी महाभारतातलं दुसरं उदाहरण देतो. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी शिशुपाल आणि कुब्जा ही कंसाची दासी होती. या कुब्जेला शिशुपाल आणि कुब्जा यांना पाठीमध्ये कुबड आलेलं होतं, अंग विकृती होती, यातून मुक्त केलं स्पर्श चिकित्सेच्या माध्यमातून. महाभारतामध्ये उल्लेख आहे. अंग विकृतीतून मुक्त केलं ही स्पर्श चिकित्सा. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी ही रेकी वापरून त्या शिशुपालला आणि कुब्जाला त्यांच्या अंग विकृतीतून मुक्त केलं. आणखी नजीकच्या काळातलं उदाहरण बघूया. आणखी नजीकच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनामध्ये अनेक उदाहरणं आहेत. पण एक कथा सांगतो. सगळ्या घटना सांगणं शक्य नाही, पण एक कथा सांगतो. किती लोकांना माहिती ज्ञानेश्वर माऊलींनी पाठीवरती भाकरी बांधल्या? यस संगीता मॅडम, थँक्यू. चित्रा मॅडम, थँक्यू. श्वेता मॅडम, थँक्यू. बघा, या 4 भावंड ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, निवृत्ती महाराज आणि सोपानदेव, या 4 भावंडांनी भिक्षा मागून आणली. त्या दिवशी त्यांना भिक्षेमध्ये भाकरी मिळाली नाही, फक्त भाकरीचं पीठ मिळालं. आणि भाकरी बनवण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेही साधनं जसं की तवा, चूल काही उपलब्ध नव्हतं. मुक्ताईंपुढे प्रश्न पडला की भाकरी बनवायची कशी? त्यांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं, ज्ञाना काय करू? भाकरी बनवण्यासाठी तवा नाही, चूल नाही. शेजारी आसपास मदत मागितली, वाळीत टाकलं होतं, कुणीही मदत केली नाही. ज्ञानदेवा काय करू? आज आपल्याला उपाशी झोपावं लागेल अशी परिस्थिती आहे, काही सुचत नाही. त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, मुक्ताई तू भाकरी थाप आणि माझ्या पाठीवरती टाक. आणि ज्ञानेश्वर महाराज उपटे पाठीवरती बसले. मुक्ताईंनी भाकरी थापली आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवरती त्या भाकरी भाजल्या आणि त्यांनी त्यांचा अल्पाहार, त्यांचं जेवण त्यांनी बनवलं. म्हणजे 7 चक्रातली एनर्जी एका ठिकाणी केंद्रित करून त्या भाकरी भाजण्यासाठी जेवढी एनर्जी लागते, जेवढी उष्णता लागते, तेवढी एका ठिकाणी केंद्रित केली म्हणजेच रेकी. समजताय? रेकी एवढी पॉवरफुल आहे. आणखी नजदीकच्या काळातलं उदाहरण देतो. आणखी नजदीकच्या संत श्रेष्ठ जगद्गुरु साईबाबा. आणखी नजदीकच्या काळातलं संत श्रेष्ठ जगद्गुरु साईबाबा त्या डेग म्हणजे 100-50 लोकांचं जे जेवण बनवण्यासाठीचं जे काही भांडं असतं त्याच्यामध्ये त्या शिजलेल्या अन्नामध्ये हात घालायचे, ते मिक्स करायचे. रेकी. पाण्यामध्ये दिवे लावले, रेकी. साईबाबा. म्हणजे हे सगळी उदाहरणं देण्यापाठी मागे सांगण्याचं कारण एकच की रेकी ही मूळची भारतातलीच आहे आणि आपण त्याचे अनुभव घेत आहे.
आपण त्याचे अनुभव घेतलेले आहे. पण आपल्याला सवय आहे ना, फॉरेन मधून बाहेरून आलं की ते चांगलं. जपान, वाव, जपान मधून आली म्हणून आपण स्वीकारली, आहे की नाही? बरोबर आहे. बाहेर तर चांगलं वाटतं, बरोबर आकाश सर? येस, ग्रेट. सो तर रेकी मूळची ही भारतातलीच आहे. ही ऊर्जा प्रत्येकामध्ये, तुमच्या सर्वांमध्ये, माझ्यामध्ये, सगळ्या जगात, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळ्यांमध्ये अस्तित्वात आहे. ऑलरेडी अस्तित्वात आहे. रडणारं बाळ प्रत्येक स्त्रियांना माहिती, प्रत्येक स्त्रियांनी अनुभव घेतलेला आहे. बाळ रडायला लागलं, त्या आईने त्या मुलाला जवळ घेतलं, छाती जवळ लावलं की ते मूल शांत होतं. कशामुळे? कशामुळे शांत होतं? त्याच मातेजवळ, त्याच माऊलीजवळ ते बाळ शांत का होतं? दॅट इज रेकी. रेकी स्पर्श चिकित्सा. लक्षात घ्या. दुखणारे हातपाय कुणी चेपून दिले, रिलीफ मिळतं. बरोबर आहे. घेतलेत ना हे अनुभव. पण काळाच्या ओघामध्ये ही विद्या लुप्त झाली. आपण विसरलो, आपण विसरलो. आणि डॉक्टर मिका उसाई सरांनी त्याची पुनर्स्थापना केली. त्यानंतर रेकी आपल्याकडे आली. ओके, समजलं? रेकी कशी आली आपल्याकडे? ओके, रेकी मूळची भारतातलीच आहे. समजलं? ऍग्री आहात? हात वरती. येस, ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, आता रेकीचं तत्वज्ञान, रेकी कसं काम करते, आपल्या जीवनात काय काय करते, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. पण हा टॉपिक समजणं गरजेचं आहे. ओके, तर काय आहे रेकीचं तत्वज्ञान? रेकी रेकी कोणत्याही धर्माशी जोडलेली नाही. काय तत्वज्ञान आहे रेकीचं? रेकी कोणत्याही धर्माशी जोडलेली नाही. कोणत्याही जातीशी, पंथाशी रेकीचा संबंध नाही. समजलं? रेकी कोणत्याही धर्माशी जोडलेली नाही, कोणत्याही जातीशी, पंथांशी रेकीचा संबंध नाही. रेकी शुद्ध ऊर्जा आहे, शुद्ध, प्युअर एनर्जी, प्युअर सायन्स. ती करुणा, सेवा, प्रेम यावर आधारित आहे. समजलं? रेकी प्रेम, सेवा आणि करुणा यावर आधारित आहे. रेकी ब्लॅक मॅजिक नाही, तंत्र मंत्र नाही, काळी जादू नाही, तर रेकी शुद्ध एनर्जी आहे. शुद्ध एनर्जी. रेकीमध्ये इगो नाही, अहंकार नाही, काहीच नाही, बिलकुल नाही. रेकी एक सुरक्षित सुरक्षित एक उपचार पद्धती आहे. सुरक्षित उपचार पद्धती. कुठलेच साइड इफेक्ट नाही, कुठलेच नाही, काहीही साइड इफेक्ट नाही. रेकी जन्मदोष दूर करत नाही. कसं, ते पुढे जाऊन बघूया. रेकी जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडत नाही. रेकी नवीन ऑर्गन तयार करत नाही. म्हणजे जर एखाद्याचा पाय कट झाला असेल, कापला असेल, डॉक्टरांनी ऑपरेशन करून कट केला असेल, कापला असेल, तर रेकी नवीन पाय तयार करत नाही, नवीन ऑर्गन तयार करत नाही. रेकी दुवा म्हणून काम करते. लक्षात घ्या. ही ऊर्जा, ही एनर्जी कधीच संपत नाही आणि कमी सुद्धा होत नाही. कमी सुद्धा होत नाही. सगळ्यांना जे प्रॉब्लेम आहे, ही एनर्जी अडल्यामुळे, थांबल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे, स्लो झाल्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स आहे. शारीरिक, भावनिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक स्तरावर. ही रेकी जीवनात आल्यानंतर ही एनर्जी कधीच कमी होत नाही, कधीच संपत नाही. पण लक्षात ठेवा, रेकी लेवल 1 ही ऊर्जा स्वतःची एनर्जी ऍक्टिव्हेट करण्यासाठी आहे. आधारानुसार हिलिंग आणि कालावधी ठरवण्यासाठी लेवल 2, 3 पुढच्या गरजेच्या आहे. रेकी एक आध्यात्मिक वाटचाल आहे. रेकी आध्यात्मिक वाटचाल आहे. रेकी स्वतःमध्ये, आपल्या स्वतःमध्ये पॉझिटिव्हली सकारात्मक बदल घडवून दुसऱ्यांचं जीवन प्रकाशमय करण्यास शिकवते.
समजलं रे की स्वतःच जीवन स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून दुसऱ्यांचं जीवन प्रकाशमय करण्यास शिकवते. परत सांगतो रेकी लेवल 1 इथपर्यंतच मर्यादित नाही. ओके, हे फक्त एक दार आहे, जे अंतर्मनाचं दार काल आपण उघडलं. रेकी लेवल 1 एक दार आहे. खरं ज्ञान, खरी शक्ती ऍडव्हान्स आणि मास्टर हिलर झाल्यानंतर समजत असते. अशी अनेक उदाहरणं आहेत तुमच्याकडे बघा, अनेक उदाहरणं. आपण शक्तिपाताच्या वेळेला काही लाईव्ह हिलिंगही घेत असतो. ज्यांना काही प्रॉब्लेम आहे त्यांच्यावरती. काही जुने स्टुडंट असतील इथे, त्यांना माहिती आहे. काही लाईव्ह हिलिंग घेत असतो. इथे योगेश सर दिसतंय मला, त्यांच्यावरही लाईव्ह हिलिंग एकदा घेतली होती. ते तर एवढे असह्य होते, जॉब सुट्टी घेऊन ते दवाखान्यात जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्या गोळ्याही संपलेल्या होत्या. एका हिलिंग नंतर, क्लास संपल्यानंतर ते पुन्हा जॉबला गेले. त्यानंतर आज मला क्लासमध्ये दिसले. वा. तर अशी अनेक उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. योगेश सरांना आणि कुणी असं समजू नका त्यांना असं मध्येच बनवून आणून बसवलंय. इट्स ओके, डझंट मॅटर. जसे तुम्ही आलात तसे तेही आले. सो प्रियंका मॅडम, प्रियंका मॅडम सेकंड लेवलला योगेश सरांच्या बॅच नंतरचे असेल किंवा अगोदरचे असेल. प्रियंका मॅडम त्यांनी अशी लाईव्ह हिलिंग मध्ये मेंटली पूर्ण हॅरॅश होता. त्यांच्या त्या लाईव्ह हिलिंग मधून त्या सेकंड लेवलला डायरेक्ट इन झाला त्याच दिवशी. इतकी पॉवरफुल एनर्जी आहे. ओके, सो समजला. पुढच्या लर्निंग कडे जाऊया. त्या अगोदर एक छोटं प्रॅक्टिकल करूया, चालेल? एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आवडेल? येस, एक छोटं प्रॅक्टिकल करूया, छोटस प्रॅक्टिकल. ओके, सो सगळ्यांनी असे हात ठेवा, एकदम रिलॅक्स बसा असे हात सर्वांनी. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी हे प्रॅक्टिकल करा, जास्त इफेक्ट मिळेल. आणि 2 मिनिटासाठी व्हिडिओ जर ऑन केलं तर जास्त डाटा खर्च नाही होणार. है की नाही? किती डाटा जाईल 2 मिनिटासाठी? येस, ओके, असे हात ठेवा. येस, अंकिता मॅडम असे बरोबर पॅरलल हात ठेवा, रिलॅक्स. संजय सर, येस, ओके. किशोर सर थोडे हात बाहेर काढाय. किशोर शिंगणे सर, येस, बाहेर बाहेर बाहेर, छातीच्या बाहेर असे. ग्रेट, येस येस, ओके. आणि डोळे बंद करा, हलके डोळे बंद करा आणि मोठा श्वास घ्या. अगदी पोटाच्या खालच्या भागापर्यंत जाईल असा मोठा श्वास घ्या आणि सोडा. डोळे बंद ठेवा, अगदी पोटाच्या खालच्या भागापर्यंत श्वास जाईल. येस येस, ओके. आणि सोडा. पुन्हा एक श्वास घ्या आणि सोडा. ओके, हा. त्यानंतर हात जसे आहेत तसेच उलटे करा जमिनीकडे. आता आकाशाकडे होते, आता जमिनीकडे करा. येस, पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या. येस, ग्रेट. आणि सोडा. वंडरफुल. पुन्हा एक घ्या आणि सोडा. आणि डोळे उघडा. ग्रेट ग्रेट ग्रेट, येस. पहिल्या याच्यामध्ये आकाशाकडे हात होते, पंकज सर डोळे उघडले तरी चालतील. पंकज दर्शावले सर, त्यांचे आकाशाकडे हात होते त्यावेळी घेतलेले 2 श्वास आणि जमिनीकडे हात होते त्यावेळी घेतलेले 2 श्वास, या 2 श्वासामधले जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी आन्सर करायचं, काय फरक होता? कोण सांगू शकेल? येस, वंडरफुल. आता मी सांगतो म्हणून परत 2च श्वास घ्यायचे. ओके, आणि ज्यांना ज्यांना मी जसं बोलेल तो इफेक्ट जाणवेल त्यांनी हात वरती करायचा किंवा कमेंट बॉक्स मध्ये यस म्हणून टाईप करायचं. ओके, सो पुन्हा एकदा हलके डोळे बंद, आकाशाकडे हात, मोठा श्वास घेतला, श्वास छातीमध्ये अडकलाय, श्वास खाली जात नाही, सोडा. पुन्हा हात उलटे, हात उलटे जमिनीकडे, मोठा श्वास, श्वास अगदी पोटाच्या खालच्या भागापर्यंत गेलाय, बेंबीच्याही खाली गेलाय, सोडा. यस, कुणा कुणाला जाणवलं? ज्यांचे आकाशाकडे हात होते श्वास छातीत जाणवला. यस यस, अंकिता मॅडम, ग्रेट
रियाबुल सर, ग्रेट ग्रेट. रियाबुल मॅडम, ग्रेट 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 ग्रेट. सगळ्यांना जाणवलं. यस. ओके. यस यस. संगीता जोशी मॅडम, यस, ग्रेट. भाग्यश्री मॅडम, ग्रेट ग्रेट. सगळ्यांना जाणवलं. काय आहे ह्या श्वासामधला बदल, ह्या श्वासामधला फरक काय सांगतोय? काय सांगतोय? आनंदाची गोष्ट सांगू की नको सांगू? सांगू. Yes. सगळ्यांसाठी yes. हा श्वास, हा श्वास, हा सांगतोय तुम्ही घेणारे नाहीत, आजपासून तुम्ही देणारे आहात. रेकीने तुम्हाला चूज केलंय, लक्षात घ्या. तुम्ही घेणारे नाही, तुम्ही देणारे आहात. समजतंय? किती मोठा बदल आहे स्वतःमधला. अविस्मरणीय. संगीता मॅडम, सोपी गोष्ट नाहीये. यस. सो अशीच एक गोष्ट सांगतो, याला अनुसरून रेकी आपल्यापर्यंत कशी आली. प्राचीन काळातली गोष्ट आहे. एक ऋषी तपश्चर्याला बसले होते. एक ऋषी तपश्चर्याला बसले होते. त्या काळात वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागायची, वर्षानुवर्ष. त्यानंतर ज्या देवाची, ज्या परमेश्वराची तपश्चर्या करतो ते परमेश्वर प्रसन्न व्हायचे. आणि जो व्यक्ती, जो ऋषी मुनी जे तपश्चर्या करते, त्यांना अपेक्षित असलेलं वरदान त्यावेळेला मिळायचं. असा हा लांबचा प्रवास होता. तर त्या ऋषींचा हट्ट होता, जे तपश्चर्याला बसले त्या ऋषींचा हट्ट होता. काय हट्ट होता? की विष्णू भगवानांनाच प्रसन्न करायचं. विष्णू भगवानांनाच प्रसन्न करायचं आणि त्यांच्याकडं एक इच्छा व्यक्त करायची. काय इच्छा होती? काय इच्छा होती? की ही ईश्वरी शक्ती, दैवी शक्ती मानव शरीरामध्ये आली पाहिजे. हट्ट होता. ही ईश्वरी शक्ती, ही दैवी शक्ती मानवी शरीरामध्ये आली पाहिजे. अनेक वर्षानंतर विष्णू भगवान प्रसन्न झाले. विष्णू भगवान प्रसन्न झाले. ऋषी मुनींना त्यांनी दर्शन दिलं. ऋषी मुनींनी डोळे उघडले, प्रणाम केला, नमस्कार केला. आणि विष्णू भगवानांनी त्यांच्या मनातली इच्छा ओळखली. इच्छा ओळखली. भगवान विष्णू हसले आणि विष्णूंनी विचारलं, बोला काय इच्छा आहे तुमची? तर ऋषी मुनींनी सांगितलं की हे ईश्वरा, परमेश्वरा, जगतदाता, जगतनाथा, जगाचा पालनहार, माझी अशी इच्छा आहे की ही दैवी शक्ती, ही ईश्वरी शक्ती ही मानवी शरीरामध्ये आली पाहिजे नाही. ही मानवी शरीरात आली पाहिजे नाही. आणि भगवान विष्णूंनी सांगितलं, भगवान विष्णूंनी सांगितलं, लवकरच, लवकरच ही शक्ती मानवाच्या हातामधून प्रवाहित होईल. काय? ही दैवी शक्ती मानवाच्या हातामधून प्रवाहित होईल, जिचं मूळ ईश्वराकडे असेल आणि प्रवाह मानवाकडे असेल. त्याच दिवशी रेकीचे बीज पेरली गेली. समजलं? अतिशय महत्वाची गोष्ट आहे. रेकीचे बीज त्या दिवशी पेरली गेली. मानव म्हणजे या पृथ्वीवरची मंदिर आहेत, लक्षात घ्या. करतो काय पण आपण? मानव म्हणजे या पृथ्वीवरची मंदिर आहे, पण करतो काय आपण? आपला जन्म आजारासाठी, संकटासाठी मुळीच नाहीये, पण सगळं जीवन आजारामध्ये, संकटामध्ये. स्वतःसाठी कुणाकडे किती वेळ आहे? जगण्यासाठी किती वेळ आहे कुणाकडे? सगळा वेळ संकटावरती, संकटांनाही मात देण्यासाठी, त्यावरती जगण्यासाठी सगळा वेळ, सगळं आयुष्य चाललंय. बरोबर आहे? पटतंय? हेच खरं. सकाळी उठल्यापासून गोळ्या, मेडिकलचा अनादर नाही करत आहे, पण गोळ्यांपासून सुरुवात होते. सकाळी प्रॉब्लेम, उठल्यापासून प्रॉब्लेम, रात्री झोपेपर्यंत प्रॉब्लेम, समस्या समस्या. जगण्यासाठी, स्वतःसाठी वेळ नाहीये. अशी सुरुवात आहे. बऱ्याच लोकांची ही सुरुवात होते. पण परमेश्वराने आज तुम्हाला रेकीने चूज केलंय, रेकीने चूज केलंय. तुम्ही घेणारे नाही, तर तुम्ही देणारे आहात, देणारे आहात. लक्षात ठेवा, खूप पॉवरफुल गोष्ट आहे. सो आता इथे उपस्थित असलेल्या कुणाकुणाला असं वाटतं की ही ऊर्जा आपल्याही हातात, म्हणजे तुमच्याही हातातून वाहू शकेल? कुणाकुणाला वाटतं? हात वरती करा. येस येस येस. ओके, वा, वंडरफुल, ग्रेट.
आता कुणाला वाटतं मी कुणाला स्वतःलाही आणि दुसऱ्यालाही बरं करू शकेल? कुणा कुणाला वाटतं? येस, हा वंडरफुल, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. एक उदाहरण देतो मी, छान सुंदर उदाहरण देतो, अतिशय. असे हजारो उदाहरण आहेत. चित्रा मॅडम इथं बसलेल्या आहेत, त्यांनी ऐकलं असेल कदाचित. अनेक उदाहरण आहेत. अवनी जोशी नावाच्या एक मॅडम होत्या, त्या माझ्याकडे आल्या. अतिशय अतिशय भयानक बिकट परिस्थिती, फायनान्शियल कंडिशन अतिशय बिकट, व्यक्त होत नव्हते, इतकी बिकट परिस्थिती होती. शारीरिक लेवलला अनेक समस्या, फायनान्शियल समस्या, कौटुंबिक समस्या, सगळं जीवन समस्येतून चाललेलं होतं. त्यावेळेस ते माझ्याकडे आल्या, त्यांना सांगताही येत नव्हतं, व्यक्तही होता येत नव्हतं, भावना व्यक्तही होता येत नव्हत्या, इतकी बिकट परिस्थिती. आणि ज्यावेळेस त्यांनी ती कंडिशन ज्यावेळेस त्यांनी सांगितली अव्यक्तपणे, हिलिंग मध्ये काही गोष्टी जाणवल्या आणि 4-5 दिवसाच्या हिलिंग नंतर त्यांना तो सकारात्मक बदल, पॉझिटिव्ह बदल, तो चेंज त्यांच्या जीवनामध्ये जाणवला. त्यानंतर त्यांनी रेकी शिकण्याचा निर्णय घेतला. आज त्या ग्रँड मास्टर झाल्या, ग्रँड मास्टर झाल्या. त्याही दुसऱ्यांना आता रेकी शिकवतात. त्यांनी ह्या परिस्थितीमधून स्वतः बाहेर निघाल्या, पण त्यांनी त्यांच्या कुटुंबाला देखील बाहेर काढलं. त्यांच्यामध्ये हा चमत्कार झाला. हा चमत्कार तुमच्यातही होऊ शकतो, लक्षात घ्या. तुमच्याही जीवनामध्ये हे चमत्कार होऊ शकतात. मिराकल्स होतात. शब्द मंत्र बनतात, शब्द मंत्र बनतात. रेकी फक्त शिकण्याची किंवा जाणून घेण्याची गोष्ट नाही, लक्षात घ्या. रेकी फक्त शिकण्याची किंवा जाणून घेण्याची गोष्ट नाही, तर रेकी जीवन जगण्याची कला आहे. रेकी जीवन जगण्याची कला आहे, लक्षात घ्या. रेकी जगायला शिकवते, रेकी जगायला शिकवते. रेकी स्वतःवरती प्रेम करायला शिकवते. ही ऊर्जा योग्य पद्धतीने जर ग्रहण केली, म्हणजे शक्तिपात जर घेतला, तर ही अतिशय पॉवरफुली काम करते, लक्षात ठेवा. आणि ज्यांना खरंच आयुष्य बदलायचं आहे, ज्यांना खरोखर आयुष्य बदलायचं आहे, त्यांनी उंच शिखर गाठायलाच पाहिजे, बरोबर आहे. रेकी जगण्याची कला. अनेक उदाहरणं आहेत. जसं मी योगेश सरांचं उदाहरण सांगितलं, चित्रा मॅडमांचं उदाहरण सांगितलं. अनेक लोक टाळतात. टाळू नका, उंच शिखर गाठलं पाहिजे नाही. तो काल अफर्मेशन बघितले आपण. कालची ट्रिक किंवा कालचं प्रॅक्टिस कुणी केली? येस, ओके ओके. बघा, खाली व्हायला शिका, रिलीफ मिळवायला शिका, रिलीज व्हायला शिका. आज अतिशय पॉवरफुल टेक्निक देणार आहे, अतिशय पॉवरफुल. पण लक्षात ठेवा, महिला किचन मध्ये असतात. जर एखादं भांड ऑलरेडी पाण्याने भरलेलं आहे आणि ते भांड जर परत पाणी भरायचं असेल, तर शक्य आहे का? शक्य आहे का? हात वरती करून सांगा. काय करावं लागेल? पहिलं भांड्यातलं पाणी खाली करावं लागेल, रिकामा करावं. म्हणजे ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये नेगेटिव्हिटी किंवा ती थांबलेली अडकलेली एनर्जी ऑलरेडी भरलेली आहे. तिला पहिले रिलीज करावं लागेल, नंतर ती पॉझिटिव्ह एनर्जी त्यामध्ये इन करावं लागेल, ते भांड भरावं लागेल. मग ते पाणी पिण्यालायक किंवा जगाच्या योग्यतेसाठी, वापरासाठी कामी येऊ शकेल, बरोबर आहे. तर पहिले स्वतः रिलॅक्स व्हायला शिका. समस्या जीवनातून गेल्या तर त्यांचे सोल्युशन तुमच्याकडे येत राहतील. अरे असं कसं बोलले? गेल्या तर सोल्युशन येतील. येस, 100%. हिलर आहात रेकी. जीवनातून समस्या घालवायची असेल, सोल्युशन जर द्यायचे असेल, तर स्वतःला पहिले मोकळं रिलीफ करावाच लागेल. सो कुणाकुणाला हवी टेक्निक, काही पैसा, शारीरिक, भावनिक, मानसिक, आध्यात्मिक लेवलच्या जे काही तुमची इच्छा आहे, स्वप्न आहे, जे काही असेल ते सगळं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी. येस येस येस,
ओके मला ओके सो चला ठीक आहे. सो सगळ्यांसाठी टेक्निक ही आता इथे प्रॅक्टिकल करणं सगळ्यांना शक्य नसेल. मे बी एखाद्या दोन व्यक्तीकडे असेल ते सगळं साहित्य. मी टेक्निक नीट समजून सांगतो. हा क्लास झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे. ही एकदाच करायची आहे पण एकाच गोष्टीसाठी. पण ही वारंवार करायची आहे तुमच्या जेवढ्या इच्छा आहेत तेवढ्या वेळेस. समजलं? ओके. वही पेन सगळ्यांकडे असेल, लिहून घ्यायची टेक्निक. अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे, लक्षात घ्या. अतिशय पॉवरफुल. टेक्निक नीट पहिले समजून घ्या. नंतर कुणाला काही प्रश्न असेल तो विचारू आपण. पिवळ्या रंगाचा कागद, येलो पेज. पिवळ्या रंगाचा कागद आणि लाल शाईचा पेन, रेड पेन. रेड म्हणजे जो रायटिंग सुद्धा रेड होईल असा रेड पेन. येलो पेज, रेड इंक पेन. ओके. त्या येलो पेज वरती तुमची एक इच्छा, एक विश, एक इच्छा त्या येलो पेजवर तुमची एक इच्छा त्यावर लिहायची आहे. इच्छा लिहिण्यासाठी, ती विश लिहिण्यासाठी दोन नियम आहेत. हे नियम अतिशय महत्वाचे, लक्षात घ्या. दोन नियम. पहिला नियम, इच्छा अशी लिहायची आहे की ती घटना किंवा ती गोष्ट तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे, अगदी प्रेझेंट टू प्रेझेंट. जसं की संजय शिरवाणकर सर दिसत आहे मला. त्यांना 2 लाख रुपये पर मंथ पाहिजे, तर त्यांनी ऑलरेडी 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला येत आहे अशी एक सूचना लिहायची. संजय सर समजला? येस. ओके. समजला? विश कशी लिहायची आहे? प्रेझेंट टू प्रेझेंट. ती घटना ऑलरेडी घडून गेलेली, तुमच्या जीवनात ती गोष्ट ऑलरेडी आलेली आहे. पहिला रूल, ती घटना घडून गेलेली आहे किंवा ती गोष्ट जे तुम्हाला पाहिजे ती ऑलरेडी तुमच्या जीवनात आलेली आहे. दुसरा रूल, दुसरा नियम, ती इच्छा एकाच ओळीमध्ये लिहायची आहे. एकाच ओळीमध्ये लिहायची आहे. अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे, लक्षात घ्या. सर्वांनी करायचं आहे. मिरॅकल्स होतात. या 5 दिवसामध्ये अनेक लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. तुमचेही होतील, लक्षात घ्या. अनेक लोकांचे जीवन बदललेलं आहे. आमच्याकडे पार्वती मॅडम होत्या. 5 दिवसामध्ये मुलाच्या ऍडमिशन साठी 5 लाख रुपयांची गरज होती. आज त्या राजस्थानमध्ये आहे. 5 लाख रुपयाचं अरेंजमेंट करून राजस्थान टूरला फिरायला गेलेला आहे. पार्वती गोयल मॅडम आज मास्टर लेवलला आलेल्या आहेत. त्या मिराकल्स होतात, लक्षात घ्या. पूर्ण सिद्धतने, पूर्ण पावरने, पूर्ण विश्वासाने लिहायचंच आहे, लिहायचंच आहे. पिवळा कागद, लाल पेन, एक इच्छा. एका कागदावर एक इच्छा. एक इच्छा लिहिताना दोन नियम. पहिला नियम की ती प्रेझेंट टू प्रेझेंट, ती घटना ऑलरेडी घडून गेली किंवा ती गोष्ट तुमच्या जीवनात ऑलरेडी आहे. दुसरा नियम, ते एका सेंटेन्स मध्ये, एका वाक्यामध्ये ती असावी. एक वाक्य म्हणजे शॉर्टकट नव्हे. तो कागद जसा आहे त्या एका ओळीमध्ये जेवढं लिहिता येईल तेवढ्याच एका ओळीमध्ये तो पूर्ण सूचना त्यामध्ये लिहिलेली असावी.
त्या एका कागदावरती ती एक इच्छा सेम वाक्य 21 वेळेस एका खाली एक लिहायचं आहे. 21 वेळेस एका खाली एक 21 वेळेस लिहायचं आहे. पिवळा कागद, लाल शाई, लाल पेन, एक इच्छा. एका कागदावरती इच्छा लिहिताना 2 नियम. ती घटना ऑलरेडी घडून गेलेली आहे म्हणजे प्रेझेंट टू प्रेझेंट लिहायची, किंवा ती गोष्ट तुमच्या जीवनात ऑलरेडी मिळालेली आहे. एका वाक्यामध्ये लिहायचंय आणि तेच वाक्य सेम एका खाली एक 21 वेळेस लिहायचं आहे. इथपर्यंत समजलं असेल तर हात वरती करा म्हणजे पुढे जाऊया. येस येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, छान ग्रेट. ओके, आता या कागदाची जर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये, हॉलमध्ये, किचन मध्ये, कुठेही घरामध्ये तो कागद जर भिंतीवरती चिटकवू शकत असाल, लावू शकत असाल तर लावायचा आहे. समजलं? जर नसेल लावू शकत किंवा कुणाला सांगू किंवा दाखवू नाही शकत, बरोबर आहे, तर त्यांनी त्या कागदाची फोल्ड करायची, घडी घालायची. त्या कागदाची घडी घालायची आणि तो कागद रात्री तुम्ही जिथे झोपता त्या गादीखाली किंवा उशीच्या कव्हर मध्ये, पिलो कव्हर मध्ये तो कागद टाकायचा आहे. समजलं? अतिशय पॉवरफुल टेक्निक्स आहे. आता काय होईल या गोष्टीने, याच्यातले 2 प्रश्न जे कॉमन आहेत ते 2 प्रश्नांची आन्सर मीच देतो, त्यानंतर कुणाचे काही आन्सर असतील तर सांगा. एका विष साठी एकच कागद घ्यायचा आहे. एका दिवशी एकच कागद लिहायचा आहे. कुणाच्या 10 इच्छा असतील, 10 स्वप्न असतील, 10 ड्रीम असतील, 10 वेगवेगळ्या स्वप्न असतील, ज्या काही इच्छा असतील, त्यांनी नेक्स्ट डे नेक्स्ट डे नेक्स्ट डे असं करायचं आहे. एका दिवशी 10 नाही लिहायच्या. ओके, एका दिवशी एकच. त्या पिलो कव्हर मध्ये तुम्ही 10च्या 10ही टाकू शकता. त्या गादीखाली घडी घालून 10च्या 10ही ठेवू शकतात किंवा भिंतीवरती 10चे 10ही कागद चिटकवू शकतात. ओके, आता पिवळा कागदच का आणि लाल पेनच का? बरोबर, पिवळा कागद हा अट्रॅक्शनचा रंग आहे आणि लाल रंग हा एनर्जीचा अट्रॅक्ट करणारा एनर्जीचा रंग आहे. म्हणून पिवळा कागद आणि लाल पेन. इंटेन्शन तुमचं एका वाक्यामध्ये जे काही असेल ते एका वाक्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे. समजलं? अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे, लक्षात घ्या. मिराकल्स होतात. इच्छा लिहून व्हायच्या अगोदरही कदाचित तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. लक्षात घ्या. 21 वेळेस अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन. 21 वेळेस लिहिताना व्हिज्युअलायझेशन कम्प्लीट होतं. 21 वेळेस लिहिताना अफर्मेशन्स कम्प्लीट होतं. मनाला समजतं, सबकॉन्शियस माइंडला ते क्लिअर होतं. रोज रोज लिहिण्याची गरज नाही. एकदा लिहिलं सोडून द्या. आता ते काम ब्रह्मांडाचं. मिराकल्स होतात. अगेन सांगतो, 2 मिनिटातही होईल, 2 तासातही होईल. मिराकल्स होतात, चमत्कार घडतात. 5 दिवसामध्ये तुमच्याही आयुष्यामध्ये, तुमच्याही जीवनामध्ये चमत्कार घडतील. अनेक लोकांचे मेसेज येतात, फोन येतात, शेअरिंग होते क्लासमध्ये. सर, आमच्याही जीवनात बदल झाले, तुमच्याही जीवनात बदल होते. समजलं? ओके ओके ओके, ग्रेट ग्रेट. अच्छा, कुणाचे काही प्रश्न? ओके, थँक्यू. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांनी एकदा मेसेज मध्ये सांगा. पंकज दर्शाले सर, बोला. अनम्यूट करा, अनम्यूट करा. सर जी, हा हॅलो, आवाज येतोय? हा, येतोय येतोय सर. आता तुम्ही जी 21 सांगितली, पिवळा कागद रेड पेन घेऊन 21 वेळा लिहायची, आपल्या गादीखाली उशीखाली ठेवा. हा कागद किती दिवस ठेवायचा उशाखाली? परफेक्ट, छान.
पंकज सर थँक्यू, धन्यवाद, खूप छान प्रश्न विचारला. विश कंप्लीट झाली, कागद काढून टाकायचा. इच्छा पूर्ण झाली, कागद काढून टाकायचा. विश किती मोठी तेवढा वेळ कमी, लक्षात घ्या. विश जेवढी कठीण आहे तेवढा वेळ जास्त आहे. सिद्धत, सिद्धत पूर्ण विश्वासाने लिहा. विश पूर्ण झाली, कागद काढायचा. हा बोला बोला बोला, आवाज येत नाही तुमचा. त्यानंतर तो कागद करायचा काय? यस यस, तो कागद दगड बांधायचा, पाण्यामध्ये सोडून द्यायचा. यस, ओके ग्रेट. तो कागद जाळायचा नाही, तो कागद काढायचा, पाण्यामध्ये सोडून द्यायचा. डायरी बनवली, पिवळ्या कागदाची डायरी मिळते, डायरी बनवली, त्याच्यावरती एक एक इच्छा लिहित गेला तरी पण चालेल. ती डायरी जिथे झोपतो तिथे ठेवा. ज्यांना त्या इच्छा दाखवायच्या नाही, सांगायच्या नाही, त्यांच्यासाठी. ओके, सो एका पॉवरफुल अफर्मेशन कडे आपण जाणार आहोत. पॉवरफुल. हा, रिएबल अनएबल. यस मॅडम, अनम्यूट कीजिए, अनम्यूट करा मॅडम. येतोय का आवाज सर? हो, येतोय येतोय. मला समजलं नाही, म्हणजे प्रेझेंट मध्ये लिहायचंय, घडून गेलेली घटना लिहायची की घडलेली घटना लिहायची? तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, एखादं फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगा. म्हणजे आपल्या जीवनात एखादी घटना घडून गेली आणि ती तुम्हाला परत आणण्यासाठी तुमची एखादी इच्छा सांगा, मी तुम्हाला अफर्मेशन लगेच सांगतो. पैसा जसे पाहिजे नाही, आरोग्य पाहिजे हो, नाही. आरोग्यासाठीच. आरोग्यासाठी, ओके ठीक आहे, यस हम्म, ग्रेट. हम्म. आरोग्यासाठी बघा, तुमचं जे काय नाव असेल ते इट्स ओके मॅडम. रिया, रिया उबाळे उबाळे. उबाळे उबाळे. ओके सॉरी मॅडम, रिया उबाळे मॅडम, थँक्यू. रिया उबाळे मॅडम, बघा तुम्हाला आरोग्य पाहिजे आहे. तुम्ही तुमच्यासाठी एका सेंटेन्स मध्ये, मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे, मला जसं हवं तसं मी जीवन जगत आहे. ओके, ती घटना ऑलरेडी मी जगत आहे, ऑलरेडी जगत आहे. तुम्ही किती आजारी असू द्या तरी पण निरोगी आहे, मी माझ्या मनासारखं जीवन जगत आहे, ते सांगा. तुम्ही कितीही फायनान्शियल कंडिशन बॅड असू द्या तरी पण सांगा, तुम्ही लाख रुपये महिन्याला कमवत आहात. ओके, समजलं? नवीन घर हवं असेल तुम्हाला, ज्या घरामध्ये जे नवीन घर असेल, तुम्ही कुठेही राहत असला तरी पण लिहा, मी ऑलरेडी त्या नवीन घरात, तुमच्या स्वप्नातल्या घरात राहत आहे. समजलं? काल आपण बघितलं माइंडला, हत्ती आठवतोय का कुणाला? हत्ती विचार करायचा नव्हता तरी पण माइंड मध्ये आलाय ना. यस, माइंडला तेच कळतं, तुम्ही कुठे राहता, तुम्हाला काय पाहिजे नाही, काहीही त्याला घेणं देणं नाही. खूप लेझी आहे माइंड, खूप लेझी, लक्षात घ्या. त्याला वारंवार सांगावं लागतं. आणि त्याची ताकद किती माहिती का? माहिती ताकद? तो भिंतीच्या पलीकडचं, जे डोळ्यांनी दिसत नाही त्याच्याही पलीकडचं तो बघू शकतो. हजारो किलोमीटर, 50-100 हजारो किलोमीटर दूरचं पाहू शकतो. एवढी ताकद आहे त्याची, पण आपल्याला त्याचा वापर माहित नाही. त्याची शक्ती, त्याची ताकद आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण त्याचा वापर पाहिजे तसा करत नाही. तो रात्री आपण जरी झोपलेलो असलो तरी तो ते कागद वाचतो. लक्षात ठेवा, भिंतीच्या पलीकडचं बघतो. ओके, सो पॉवरफुल अफर्मेशन्स. काल जसे आपण अफर्मेशन बघितले, आजही आपण पॉवरफुल अफर्मेशन बघणार आहोत. हे अफर्मेशन गरजेचे आहेत का, गरजेचे ते सांगतो. जर स्वतःला बदलायचं असेल तर या अफर्मेशनची मनाला ती सवय लागणं, मनाला नव्याने काहीतरी. कुणाकुणाचं डोकं दुखलं काल? यस सर, तुमचं नंबर दिसतोय, नाव नाही माहिती. 429765. यस, ग्रेट ग्रेट. ओके, माहिती का मनाला ह्या गोष्टीची सवयच नव्हती. अरे मी निरोगी सांगतोय,
मन म्हणतो अरे एवढ्या वर्ष तू रोगाटेल होता, रोगी होता, आज डॉक्टर योगेश आयरन ऐकलं निरोगी कसा झाला? हा, माइंड कन्फ्युज आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्या गोष्टी शरीर लेवलवरती येत असतात. तर मनाला सातत्याने सांगावं लागेल मी निरोगी आहे, मी धनवान आहे, हे सातत्याने सांगावं लागेल. म्हणून अफर्मेशन्स अतिशय गरजेचे, लक्षात घ्या. जीवन बदलण्यासाठी अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत. आपण चुकीच्या मार्गाने, काल मला एक मेसेज आला होता, त्या मॅडम जर क्लासमध्ये असतील तर बघा, त्यांनी असा मेसेज टाकला होता, सर मी घरी सुद्धा हे अफर्मेशन बोलते तरी पण उलट होतं. जर त्यांनी मॅडम ज्यांनी लिहिलं असेल त्या जर असतील तर त्यांनी प्लीज हँड राईज करा. येस, ओके, नाही दिसत आहे. ओके, असा मेसेज टाकला होता त्यांनी, असेल तर मेसेज करा. येस, ओके. बघा, त्यांनी मेसेज टाकला होता, सर मी हे अफर्मेशन बोलते तरी पण घरात उलट होतं. आला की नाही निगेटिव्ह मेसेज, तरी पण उलट होतंय. त्यांच्याच माइंडमध्ये ऑलरेडी उलट आहे म्हणून उलट होतंय. त्यांनी माइंडमध्ये अफर्मेशन प्रेझेंट टू प्रेझेंट का लिहायला होतं, लक्षात घ्या. ही घटना, हा मेसेज सांगण्यात पाठीमागचं कारण सांगतो. कारण त्यांच्या ऑलरेडी माइंडमध्ये, बॅक ऑफ माइंड त्यांच्या ऑलरेडी, की मी जे बोलते ते उलट होतं म्हणून ते उलट होतंय. म्हणून लिहा, मी जे बोलतोय तेच घडतंय, मला जे हवंय तसंच जीवन जगतोय, मला जे पाहिजे तेच मिळतंय. पैसा असेल, शारीरिक लेवलची समृद्धी असेल, भावनिक मानसिक रिलेशन्स मध्ये जे काही हवंय तुम्हाला ते ऑलरेडी मिळालेले लिहा. कन्फ्युजन बिलकुल नाही. अफर्मेशन्स का गरजेचे नीट लक्षात घ्या. मेसेज लिहितानाही त्यांनी अफर्मेशन्स मध्ये निगेटिव्ह वापरले, निगेटिव्ह सेंटेन्स तिथे काम करतात. ओके, सो रेडी आहात अफर्मेशन साठी? हे अफर्मेशन आपण मेडिटेशन स्वरूपामध्ये आपण बोलणार आहोत. ओके, जिथे बसलेले आहात तिथे रिलॅक्स पोझिशन मध्ये बसा 5 ते 7 मिनिटं. हात जोडून बसू शकता, जसे आहे तशा पोझिशनला बसू शकता, किंवा हार्ट चक्रावरती म्हणजे हृदय चक्रावरती हात ठेवूनही बोलू शकतात. डोळे बंद ठेवायचे आहे, डोळे बंद ठेवायचे आहे. ओके, थँक्यू. माझ्या पाठीमागे तुम्ही सुद्धा बोलायचं आहे. छाया वाडके मॅडम तुम्ही दिसत नाही आहात. ओके, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांच्या एनर्जीचा प्रभू रामचंद्र समाचार घेते. ओके, ज्यांना जीवन बदलायचंय त्यांनी व्हिडिओ ऑन केलेले आहे. सो रेडी, माझ्या पाठीमागे बोलायचं, मी सर्वोत्तम आहे. पहिलं सर, डोळे बंद, मी सर्वोत्तम आहे, मी सर्वोत्तम आहे. आज माझाच दिवस आहे, आज माझाच दिवस आहे. आज माझाच दिवस आहे. जीवनातल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी मी पात्र 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 आहे. देव ईश्वर नेहमी माझ्या सोबत आहे. ईश्वर नेहमी माझ्या सोबत आहे.
ईश्वर नेहमी माझ्या सोबत आहे. ईश्वर नेहमी माझ्या सोबत आहे. सगळं मला हवं तसंच घडतंय. सगळं मला हवंय तसंच घडतंय. सगळं मला हवंय तसंच घडतंय. माझं घर स्वर्ग आहे. माझं घर स्वर्ग आहे. माझं घर स्वर्ग आहे. मी ईश्वराचा अंश आहे. मी ईश्वराचा अंश आहे. मी ईश्वराचा अंश आहे. मी ऋषी मुनींचा वंश आहे. मी ऋषी मुनींचा वंश आहे. मी ऋषी मुनींचा वंश आहे. माझं जीवन मीच घडवत आहे. माझं जीवन मीच घडवत आहे. माझं जीवन मीच घडवत आहे. मोठा श्वास आणि रिलॅक्स, 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 रिलॅक्स. ओके, हलके हळूहळू डोळे उघडायचे आहेत. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. मी एक प्रश्न विचारतो, त्याच्यानंतर फक्त हात वरती करून सांगायचं. एनर्जी एक्सचेंज झाली? येस, येस, ग्रेट, हाऊ वंडरफुल. सुनीता मॅडम, सुनीता चव्हाण मॅडम, येस, ग्रेट, वंडरफुल. अफर्मेशनची पॉवर आहे, लक्षात घ्या. ओके, सो कुणाचे काही प्रश्न असेल शेवटच्या दिवशी आपण प्रश्न घेऊया. आणि आज जी ट्रिक सांगितली, सॉरी, आज जे काही प्रॅक्टिकल सांगितले ते प्रॅक्टिकल करायचंच आहे. करायचंच आहे. काल जे प्रॅक्टिकल सांगितले ते सुद्धा करायचं आहे. दोन्ही एका दिवशी करू शकता. करायचं आहे, प्रॅक्टिकल करायचं. आयुष्य बदलायचं, लक्षात घ्या. स्वतःच्या जीवनाला बदलायचं, कुटुंबातल्या सदस्यांचं जीवन बदलायचं, लक्षात घ्या. आपल्याला एकट्याला बदलायचं नाहीये, कुटुंबातल्या सर्वांना बदलायचं. बरोबर आहे? स्वतःसाठी, कुटुंबासाठी करायचंच आहे. ओके, सो उद्या आपण औरा आणि सात चक्र, हात वरती करून सांगा कुणाला हे दोन शब्द माहिती आहे काय? औरा आणि सात चक्र. संगीता जोशी मॅडम यांना माहिती आहे, पंकज सर यांना माहिती आहे. ओके, ओके, हा, थोड्या बहुत लोकांना माहिती. किशोर सरांचा पण हात वरती आहे. ओके, ग्रेट, ग्रेट. रिया उबाई मॅडम यांनाही माहिती आहे. थँक्यू, थँक्यू. तर उद्या आपण सात चक्र जाणून घेणार आहोत आणि औरा बघणार आहोत. रियल, रियल, यस, ओके. सो औरा बघण्यासाठी एक रिक्वेस्ट आहे सर्वांना. तुमच्या सोबत एक कॅन्डिडेट म्हणजे एक उमेदवार किंवा एक जोडीदार, एक पार्टनर सोबत राहू द्या किंवा सोबत तयार ठेवा.
मुलगा असेल, तुमचे आहो असतील, कोणीही असेल तरीही चालेल, फ्रेंड असेल, कोणीही चालेल, एक जोडीदार पाहिजे नाही. त्या जोडीदाराचा ऑरा तुम्ही प्रत्यक्ष बघणार तिथे. ऑरा म्हणजे आपल्या शरीराचा सूक्ष्म सूक्ष्म शरीर जे अदृश्य आहे ते तुम्ही बघणार आहात. 7 चक्र आणि ऑरा पॉवरफुल सेशन आहे उद्याचा. सो एक जोडीदार, तसा मी टीम मेंबरला सांगतो ग्रुपमध्ये मेसेज टाकायला, तरी पण एक जोडीदार आपल्या सोबत ठेवायचा. त्याचा ऑरा आपण लाईव्ह समोरासमोर बघणार आहोत. अतिशय पॉवरफुल टेक्निक उद्या शिकवणार आहे. याच ऑराने आपल्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतात हे आपण उद्या शिकणार आहोत. रेडी? सो उद्या सगळ्यांनी वेळेवरती जॉईन करायचं आहे. ऑरा अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे जी डोळ्यांनी दिसत नाही, ती आपण उद्या बघणार आहोत. ओके? एक जोडीदार, सगळ्यांनी प्रयत्न करा, सगळ्यांनी. हे बघा, मी सर्वस्वी देण्यासाठी इथे उपस्थित आहे. कुठलीही तुमच्याकडून अपेक्षा नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी शिकाव्या याच उदात्त हेतूने सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ज्या ज्या गोष्टी मेसेज मध्ये आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार. मेसेज एक आणि लर्निंग एक असलं बिलकुल नाही. ओके? सो सगळ्यांनी पार्टनर सोबत ठेवा. सगळ्यांना ऑरा फील होईल, सगळे ऑरा बघतील. ओके? ज्यांना पार्टनर नसेल त्यांनी सुद्धा क्लासमध्ये या. नाहीतर असं नका म्हणू सर म्हटलं ते जोडीदार असेल तरच क्लासमध्ये या. नाही, त्यांनाही ऑरा फील करायला शिकवा. ओके? सो उद्या अतिशय पॉवरफुल सेशन आहे, लक्षात घ्या. अतिशय पॉवरफुल सेशन, 7 चक्र आणि ऑरा बघणार आहोत. सो उद्या पुन्हा याच वेळेला याच ठिकाणी नव्या लर्निंग साठी नव्या ऊर्जेने पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या स्वप्नांना पूर्ण करो, समृद्धीची भरभराट तुमच्या जीवनात हो. थँक्यू. धन्यवाद.